सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र शासनाची मुलींसाठीची महत्त्वाकांक्षी योजना माननीय पंतप्रधान यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानांतर्गत ही योजना 22 जानेवारी 2015 रोजी देशभरात सुरू केली. ही योजना विशेष मुलींसाठी असून केंद्र शासनाची सर्वात कमी गुंतवणुकीची बचत योजना आहे. मुलीच्या लग्नाच्या वेळी किंवा या योजनेला उच्च शिक्षण घेताना ही गुंतवणूक अतिशय फायदेशीर ठरते. या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना असेही म्हणतात. केंद्र आणि राज्य शासनाद्वारे बँक किंवा पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकी सुकन्या समृद्धी योजना ही मुलींचे लग्न, शिक्षण, आरोग्य तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीची बचत योजना आहे. यामध्ये मुलींच्या आई-वडील यांच्याकडून कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ मुलीच्या भविष्यासाठी घेऊ शकतात. अशा बँक किंवा पोस्ट खात्यास सुकन्या समृद्धी खाते असे म्हणतात. सुकन्या समृद्धी बँक किंवा पोस्ट खात्यात दरवर्षी किमान ₹250 किंवा जास्तीत जास्त 1.5 लाख पर्यंत रक्कम भरून गुंतवणूक सुरू करता येते. खाते उघडल्यापासूनच्या तारखेपासून ते मुलीचे 21 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी योजनेची मॅच्युरिटी म्हणजेच परिपक्वता होते व चांगल्या व्याज दराने ठेवी परत मिळतात. सुकन्या समृद्धी या योजनांचे काही महत्त्वाचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. मुदत ठेवीचा कालावधी मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडण्यापासून 21 वर्ष एवढा आहे. सुकन्या समृद्धी योजनेचा अवधी 21 वर्ष असला तरीही मात्र सुरुवातीच्या 14 वर्षापर्यंत पैसे भरायचे असतात. मुलीचे 21 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी जर मुलीचे लग्न झाले तर सुकन्या समृद्धी योजना खाते आपोआप बंद होते. मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता नंतर म्हणजेच मुलीच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झाल्यावर खाते बंद केले नाही तर शिल्लक रकमेवर बँक किंवा पोस्ट खात्याच्या चालू व्याज दरात व्याज मिळत राहते. मुलीने 18 वर्ष पूर्ण केल्यास मुलीच्या उच्च शिक्षणासाठी मागील आर्थिक वर्षाच्या शिल्लक रकमेवर 50% रक्कम अकाली काढता येऊ शकते. आयकर कायदा 1961 कलम 80C, इन्कम टॅक्स ॲक्ट 1961-80C या कायद्याअंतर्गत कर भरण्यात पूर्ण मिळवता येते. दरवर्षी किमान ₹250 सुकन्या समृद्धी खात्यात जमा नाही केले तर खाते बंद होते. मात्र खाते पुन्हा सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी मात्र ₹50 दंड भरून खाते पुन्हा सुरू करता येते. खाते धारकाचा म्हणजे मुलीचा मृत्यू झाल्यास पालकांना व्याजासहित जमा रक्कम मिळते. सुकन्या समृद्धी बचत ठेव गुंतवणूक भारत सरकारची 100% सुरक्षित योजना आहे. सुकन्या समृद्धी योजनेची निकष तथा पात्रता खालीलप्रमाणे आहे. सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत केवळ 10 वर्षाखालील मुली लाभ घेऊ शकतात. पालकांना 2 मुली असतील तर दोघीसाठी 2 बचत खाती सुरू करता येऊ शकतात. परंतु मातेच्या प्रसूती वेळी जुळ्या किंवा तिळ्या मुली झाल्यास त्यांच्याही नावे सुकन्या समृद्धी खाते उघडण्याची अनुमती आहे. सुकन्या समृद्धी बँक खात्यात कॅश, डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा बँकमध्ये कोअर बँकिंग सिस्टमने रक्कम ट्रान्सफर करता येते. 21 वर्षानंतर सुकन्या समृद्धी खाते बंद होऊन पैसे पालकांच्या स्वाधीन केले जातील. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत. सुकन्या समृद्धी योजना प्रपत्र फॉर्म, मुलीचा जन्म दाखला, पॅन कार्ड पालकांचे, आधार कार्ड पालकांचे, मतदार ओळखपत्र पालकांचे, रेशन कार्ड, वीज बिल पालकांचे. वरील कागदपत्रे पालकांची असावीत. पालक म्हणजे आई वडील किंवा कायदेशीररित्या मुलीचा सांभाळ करत असलेली व्यक्ती. सुकन्या समृद्धी योजना ही योजना 2 यंत्रणांमार्फत राबविण्यात येते, ती म्हणजे पोस्ट ऑफिस आणि बँक. आता आपण पहिला पर्याय बघू. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ आणि खाते आपण पोस्ट ऑफिस मार्फत काढू शकतो. भारतीय डाक विभागामार्फत सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवला जाऊ शकतो. याकरिता जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरा. सोबत आवश्यक असलेले कागदपत्रे आणि डिपॉझिट रक्कम कमीत कमी ₹250 भरा. कागदपत्रे आणि इतर बाबींची पडताळणी झाल्यावर सुकन्या समृद्धी खाते सुरू करता येते. पोस्टामार्फत अकाउंट होल्डरला पासबुक पुरवले जाते. पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते उघडले जातात. दुसरा पर्याय बँक मार्फत. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ आणि खाते तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकमध्ये काढू शकतो. कोणत्याही अधिकृत राष्ट्रीयकृत बँकमध्ये सुकन्या समृद्धी खाते सहज उघडता येते. उदाहरणासाठी समजा सुकन्या योजनेचा लाभ तुमच्या मुलीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामधून घ्यावयाचा असल्यास जवळच्या कोणत्याही स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत भेट द्या. SBI बँकचे अधिकारी याबाबत तुम्हाला अधिक मदत करतील. सुकन्या समृद्धी खाते फॉर्म, आवश्यक कागदपत्रे आणि कमीत कमी ₹250 भरून योजनेचा लाभ घेता येतो. तुमच्या SBI मध्ये बँक खाते नसले तरीही सुकन्या समृद्धी खाते सुरू करता येते.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी राष्ट्रीयकृत बँकची यादी खालीलप्रमाणे. खालील दिलेल्यापैकी कोणत्याही बँकमध्ये आपण सुकन्या समृद्धी योजनेसाठी बँक खाते उघडू शकतात त्याची अधिकृत बँकची यादी खालीलप्रमाणे आहे. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते यावर नमूद बँक व्यतिरिक्त इतर ठिकाणी काढल्यास आपले आर्थिक आणि वेळेचे नुकसान होऊ शकते. आता आपण बघू सुकन्या समृद्धी योजनेचा परतावा व्याजदर. सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर सुरुवातीपासून ते आजपर्यंत खालीलप्रमाणे बँक आणि पोस्ट ऑफिस मार्फत लाभार्थ्यांना प्राप्त होत आहे. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याज दर दरवेळी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या निकषांवर कमी जास्त होत असतो. तिमाही आधारावर भारत सरकार व्याजदर जाहीर करतात. योजनेच्या सुरुवातीस म्हणजे सन 2014 ते 2015 मध्ये 9.1% एवढे व्याजदर देण्यात आले होते. सध्या सन 2022 ते 2023 अखेर सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6% एवढा आहे. सुकन्या समृद्धी योजनासाठी अर्ज कुठे भेटेल त्याबद्दल बघू. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकमध्ये व पोस्ट ऑफिसमध्ये खालील फॉर्म उपलब्ध असतात किंवा या दिलेल्या लिंकवरून सुद्धा थेट फॉर्म डाउनलोड करून प्रिंट काढून परिपूर्ण कागदसह बँकमध्ये अर्ज आपण सदर करू शकतात. उदाहरणासाठी काही बँक यांचे अर्ज आपणास खालीलप्रमाणे उपलब्ध करून देत आहोत. या सर्व लिंक आपणास मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन तसेच कमेंट्समध्ये सुद्धा देत आहे. तेथून आपण अर्ज थेट डाउनलोड करू शकतात. आता आपण बघू सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर. सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर एक्सेल शीट थेट आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून किती वार्षिक हप्ता आपण भरू शकतो, आपल्याला किती चक्रवाढ व्याज असेल आणि एकूण किती रक्कम भेटेल यांची सर्व माहिती या शीटमध्ये बघायला भेटेल. सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर एक्सेल शीट मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन तसेच कमेंट्समध्ये सुद्धा देत आहे. सुकन्या समृद्धी योजना आकड्यात समजून घेण्यासाठी मी एक कॅल्क्युलेटर तयार केले आहे. त्यामध्ये आपणास फक्त वार्षिक रक्कम डिपॉझिट अमाउंट भरावी, व्याजदर निवडावा, मग लगेच आपणास 14 वर्षापर्यंत एकूण किती रक्कम भरावी लागेल, त्यावर किती चक्रवाढ व्याज मिळेल, 21व्या वर्षी मॅच्युरिटी झाल्यावर किंवा 18व्या वर्षी तुम्हाला किती रक्कम भेटणार व्याज सह यांची माहिती भेटते. आता सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर काम कसे करते ते बघू. त्यानुसार कॅल्क्युलेटर ती रक्कम सांगेल जी मॅच्युरिटी तुम्हाला दिली जाईल. ती रक्कम अचूक करण्यासाठी दरवर्षी 14 वर्षापर्यंत किमान एक समान डिपॉझिट अमाउंट रक्कम भरणे आवश्यक आहे. 15 ते 21 वर्षेमध्ये कोणतीही डिपॉझिट अमाउंट रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. त्या वर्षादरम्यान मागील भरलेल्या रक्कमेवर चक्रवाढ व्याज कॅल्क्युलेट केला जातो. मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी एकूण रक्कम सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटरद्वारे समजू शकते. उदाहरण, सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹3,000 गुंतवणूक केल्यास 14 वर्षांनी 7.6% दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने 9,11,574 एवढे रुपये मिळतील. तर 21 वर्षाच्या मॅच्युरिटीवर एकूण 15,22,221 रुपये मिळतील. टीप: सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटरमध्ये अचूक माहिती नाही भरली तर कॅल्क्युलेटर चुकीची रक्कम दाखवू शकतो. सुकन्या समृद्धी योजनाबद्दल लोकांना पडणारे काही प्रश्नोत्तरे बघू. सुकन्या समृद्धी योजना बचत खाते कोणाच्या नावे उघडावे? उत्तर: मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत मुलीच्या पालकांना मुलीच्या नावे सुकन्या योजना बचत खाते उघडता येते. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कर्ज सुविधा किती आहे? उत्तर: सुकन्या योजनेअंतर्गत कोणतीही कर्ज सुविधा उपलब्ध नाही. मात्र मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 50% रक्कम अकाली काढता येते. NRI म्हणजे भारताबाहेरील लोकांना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो काय? उत्तर: नाही. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ फक्त निवासी भारतीय लोकांना, मुलींना मिळवता येतो. सुकन्या समृद्धी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो काय? उत्तर: नाही. सध्या सुकन्या समृद्धी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. सुकन्या समृद्धी योजनेचे अधिकृत संकेतस्थळ कोणतं? उत्तर: सुकन्या समृद्धी योजनेचे सध्या कोणतेही स्वतंत्र अधिकृत संकेतस्थळ नाही. योजनेच्या अधिक माहितीसाठी http://www.nsiindia.gov.in/INTRNALPAG.PK_PK_17 या शासकीय वेबसाईटला भेट द्यावी. प्रत्येक पालकांना आपल्या लेकीचे चांगले व्हावे असे मनोमन वाटते, परंतु आर्थिक बाबीमुळे काही करता येत नाही. म्हणून भले व्हावे असे वाटत असेल तर विवाहयोग्य, उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या आर्थिक बाबीच्या ताणापासून चिंतामुक्त व्हायचे असेल त्यांनी नक्कीच सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्या आणि चिंतामुक्त व्हा. आणि हो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबद्दल कमेंट्समध्ये मला नक्की कळवा.
काही अडचणी असल्यास त्या सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. तुम्ही अजूनही आमचे चॅनल मोफतमध्ये सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेल माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.